प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा दर्जा टिकवून आपले जीवन फक्त आणि फक्त शिक्षणासाठी समर्पित केले। त्यामुळे आनंदगड शिक्षण संकुल हे समाज परिवर्तनाचं मंदिर झालंय। रावसाहेब वागचौरे व अनिल रहाणे यांनी स्वतःजवळ शून्य नसतानाही हे शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे। ते जागतिक दर्जाचे शिक्षण संकुल होणार यात कोणतीही शंका नाही, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले। ते विरगाव येथील आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्य महोत्सव व कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते। यावेळी योगी केशवबाबा चौधरी, माजी आमदार वैभवराव पिचड, मधुकरराव नवले, रंगनाथ पाटील वागचौरे, शिवाजीराजे धुमाळ, सुरेशराव कोते, डॉक्टर जालिंदर भोर, राजेंद्र देसाई, सह आयुक्त संतोष ठुबे, सुनील दातीर, सुधाकरराव देशमुख, सीताराम भांगरे, किसनराव हसे, डॉक्टर निलिमा निघुते, सोनाली नाईकवाडी, राजेंद्र देशमुख, रवींद्र देशमुख, बाळासाहेब नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, रवींद्र वामन, अरिभाई तांबोळी, आनंदराव वागचौरे, अप्पासाहेब आवारी, विनय दराडे, सचिन दराडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी झरेकर, शंकरराव कदम, राहुल कदम, पराग पगार, विजय पोखरकर, विद्याचंद्र सातपुते, अमोल वैद्य, सुनील शिंदे, अरुण कराड, अरुण शेळके आदीसह संस्थेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सर्व मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वैभवराव पिचड म्हणाले की संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होणे हा आनंददायी क्षण आहे। रावसाहेब वागचौरे व अनिल रहाणे त्यांची टीम हे सर्व ध्येय वेडे असून रावसाहेब वागचौरे यांनी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न अनिल रहाणे यांनी पूर्ण केलंय। ध्येयाने पछाडलेली ही जोडी आहे। आदिवासी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून ते उच्च पदस्थ उद्योजक झाले। खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू केलेले शैक्षणिक संकुल सुरू करण्याचा हेतू सफल झालाय। सध्या इंटरनॅशनल स्तरावर जावो हीच सदिच्छा व्यक्त केली। विडी माणसे इतिहास रचतात याचं उदाहरण म्हणून रावसाहेब वागचौरे व अनिल रहाणे असून ते हरवलेल्या वाटांमधील कोलंबियस आहेत। या संस्थेने बौद्धिक सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये तयार केलंय। मधुकरराव पिचड यांचे यासाठी मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन मधुकर नवले यांनी केले। डॉक्टर जालिंदर भोर यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने सुरू असलेल्या या संकुलास मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी वेळोवेळी भेट दिलेली असून त्यांच्या सहकार्याने मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचा प्रश्न मार्गी लावून लवकरच मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होईल असं देखील ते म्हणाले। शिवाजीराजे धुमाळ यांनी या संस्थेचा खडतर प्रवास उलगडून दाखवला। धर्मवीर आनंद दिघे यांचे नावाला साजेसे असं काम केलेलं आहे। त्यामुळे या संस्थेला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मदत करावी म्हणून आपण भेटणार आहोत असं सांगितलंय। सह आयुक्त संतोष ठुबे यांनी शहरी भागापेक्षाही दर्जेदार शिक्षण देऊन ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न घडविण्याचे काम संस्था करत असल्याचा अभिमान बोलून दाखवला। यावेळी माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक विनय दराडे म्हणाले की ही संस्था व संस्थाचालक हे आमचे पालक होते। आमच्या जीवनाला त्यांच्या संघर्षाने आकार दिलाय। यावेळी ठाणे विभाग प्रमुख राजेंद्र देसाई, माजी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र देशमुख, दत्तात्रय वाणी, अरिभाई तांबोळी आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। प्रास्ताविक करताना अनिल रहाणे यांनी ही संस्था उभारणी करण्यात ज्यांनी ज्यांनी हातभार लावला अशा जवळपास 300 व्यक्तींचा नामोल्लेख करत त्यांचा व सर्व माजी शिक्षक, विद्यार्थी अशा 600 जणांचा सन्मान केला। अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करणारे आनंदगड शिक्षण संकुल पहिलेच संकुल ठरलंय। स्वागत प्रतीक्षा रहाणे, शिवराज वागचौरे, प्राचार्य किरण चौधरी, पल्लवी फलके यांनी सूत्रसंचालन, संदीप थोरात यांनी केले तर आभार सौ गवाळे मॅडम यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या या प्रांगणात आजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी, सर्व पालक, आमचे सर्व संस्थेवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे आपले आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, आदरणीय योगी केशवबाबा चौधरी, संस्था स्थापनेपासून आमच्या सोबत असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराजे धुमाळ साहेब, संस्था कशी सुरू करायची आणि कशी चालवायची
याचे धडे ज्यांच्याकडून घेतले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले साहेब. ठाण्याहून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आमचे मित्र आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्रजी देसाई साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमच्या गावचं भूषण रंगनाथ पाटील वागचौरे साहेब, मार्केट कमिटीचे सभापती माननीय परबतरावजी नायकवाडी, आनंदराव वागचौरे साहेब, आप्पासाहेब आवारी, संपादक माननीय किसनभाऊ हसे साहेब, कारखान्याचे माजी चेअरमन आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशरावजी नवले साहेब, उपस्थित आमचा दोन्ही कॉलेज आणि स्कूलचा प्राचार्य, त्यांचा स्टाफ, आमच्या विश्वस्त सुप्रिया मॅडम, रहाणे मॅडम, सर्वांचं या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून स्वागत करतो. अजूनही पाहुणे येत आहेत. पाहुण्यांना विनंती आहे, आपण कृपया मंचकासमोरील खुर्च्यांवर स्थानापन्न व्हायचे. शिक्षकांना मी विनंती करतो, समोरच्या 4 लाईन रिकाम्या करून पाहुण्यांसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. आणि स्वागतासाठी जे विद्यार्थी समोर थांबलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मंडपात आणून बसायचं आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली, आमच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद असणारे योगीकेशव भावा चौधरी आणि दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आणि कृतज्ञता समारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी आपणासमोर सादर करतो. खरं तर प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची असते, परंतु हा कार्यक्रम ज्यासाठी घेतलाय, रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना किंवा ते पूर्ण करताना ज्या ज्या घटकांचं योगदान या ठिकाणी लाभलंय साहेब, कदाचित माझ्या प्रास्ताविकाला थोडासा विलंबही लागेल, परंतु ज्या घटकांनी यासाठी परिश्रम घेतले, ज्यांचे हातभार लागले, त्यांची कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. म्हणून मी त्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथं उभा आहे. सुखात आणि यशात अनेक हात पुढे येत असतात. सुखात आणि यशात अनेक हात पुढे येत असतात. आपले श्रेय सांगायला, आपला वाटा मागायला. परंतु दुःखात आणि अपयशात काहीच हात पुढे येतात. आपले अश्रू पुसायला, पडता पडता सावरायला, आणि त्यांनाच आपलं म्हणतात. आज इथं उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार. या ठिकाणी अगस्ती कारखान्याचे संचालक बाळासाहेबजी नायकवाडी उपस्थित झाले, त्यांनाही विनंती, त्यांनी स्टेजवर यायचंय. बाबासाहेबजी कडलक, शिंदाडे साहेब यांनाही विनंती, आपण समोर येऊन बसायचंय. 13/7/1999 संस्थेचा स्थापना दिवस. खरंच 13/7 किती अजब तारीख आहे नाही का? कधीतरी प्रवासात आपण सगळ्यांनी बघितलं असेल, पिकअपवर किंवा ट्रकवर मागे लिहिलेलं असतं 13/7. बऱ्याच जणांनी हे वाचलेले असेल. आणि या 13/7 आम्हाला इतकी साथ दिली साहेब की 13/7 13/7 13/7 म्हणत म्हणत आनंदगडाचा आणि आंतरभारतीचा परिवार इतका मोठा उभा राहिला की हजारोच्या संख्येने या परिवाराचे सदस्य झाले. आणि सर्वांच्याच साथीनं 99 ते आजवरचा 2 तपांचा प्रवास पूर्ण होऊन रौप्य महोत्सव साजरा होत आहे. आपली ही सर्वांची मौल्यवान साथ 13/7/2049 जे सुवर्ण महोत्सव वर्ष साजरं होईल ते 13/7/2074 पर्यंत लाभून हिरक महोत्सव साजरा करण्याचा आपल्या सर्वांना योग लाभो अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. संस्थेचा हिरक महोत्सव साजरा होत असताना ही समोर बसलेली बालकं त्या क्षणांचे साक्षीदार होतील आणि आजच्या दिवसाची आठवण करतील ही अपेक्षा. संस्था स्थापनेवेळीच आमचे अध्यक्ष रावसाहेब वागचौरे यांच्या दूरदृष्टीपणामुळे स्वमालकीची 40 एकर जागा पूर्वीच्या विरगावच्या या माळरानावर आम्ही घेतली.
गावापासून बाहेर माळरानावर इंग्लिश मीडियम स्कूल आणि तेही सुमारे 2000 लोकसंख्येच्या गावात सुरू करणं म्हणजे खडकावर डोकं आपडण्यासारखं होतं. पण कोणत्याही संघर्षाचा व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत लढायचंच हा कणखर बाणा अंगाशी बाळगून कामाला सुरुवात केली. 90 विद्यार्थ्यांसह केजीच्या रूपाने सुरू केलेली शाळा बघता बघता 2500 विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचली ते कळलं सुद्धा नाही. आणि कामाच्या व्यापात जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाल्याची जाणीव झाली तेव्हा अरे बापरे, इतक्या लवकर ही वर्ष संपली असं म्हटल्याशिवाय राहिलं नाही. ज्या काळी मोफत शिक्षणाकडे पाठ फिरून ग्रामीण भागात इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळेत फी भरून मुलांना शिकवणारे फारसं रुचणारं नव्हतं, तरी सुद्धा अतिशय कमी फी, दर्जेदार शिक्षण आणि भारतीय संस्कार ही त्रिसूत्री घेऊन नेटाने प्रयत्न सुरू केले. ध्येयपूर्तीसाठी आकाशालाही गवसणी घालण्याची क्षमता असणाऱ्या ध्येयवेड्या बालकांसाठी आपली हक्काची शाळा म्हणून या शाळा आम्ही समाजासाठी खुली करून दिली. आणि मग त्या पालकांची आर्थिक क्षमता अगर सामाजिक स्तर आम्ही कधीच बघितला नाही. फी नाही म्हणून आमचा विद्यार्थी कधीच वर्गाबाहेर नाही किंवा घरी सुद्धा राहिला नाही. आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या ताब्यात आपली लहान लहान मुले दिली, हीच आमच्यासाठी लाख मोलाची फी होती. म्हणून अशा पालक व मुलांप्रती प्रथमतः आज कृतज्ञता व्यक्त करतोय. अगदी 10वी 12वी पास होऊनही आमची फी भरली नाही तरी पालक आमच्यासाठी दैवतच राहिले. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद, आपणा सर्व थोर मोठ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि कुणाच्या तरी पुण्याईच्या पायाच्या पुण्याईने हे सर्व घडले असे आम्ही मानतो. आम्ही मात्र निमित्त मात्र आहोत. 2001 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या निधनानंतर शाळेत धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल हे नामकरण करण्यात आले. आमचे अध्यक्ष रावसाहेब वागचौरे व शिवाजीराजे धुमाळे दोघंही दिघे साहेबांच्या विचाराचे पायी आणि त्यातूनच शाळेचे नामकरण धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल असं करण्यात आलं. मात्र कुठेही दिघे साहेबांच्या नावानं, देसाई साहेब, कुठेही दिघे साहेबांच्या नावानं पावती पुस्तक छापून आम्ही कुठेही वर्गणी गोळा केली नाही. साहेबांचे विचार, प्रेरणा व आशीर्वादच खूप झाले असे वागचौरे साहेब नेहमी म्हणतात. इकडे आम्ही 8-10 कोटीचं डोक्यावर कर्ज घेऊनही ही संस्था चालवत असताना कुणाकडेही लाचार होऊन कधी भीक मागितली नाही. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, ठाणे जिल्हा प्रमुख, नंतर आमदार, नंतरच्या काळात मंत्री आणि आता मुख्यमंत्री असूनही वारंवार या शैक्षणिक संकुलास त्यांनी भेट दिलेली असूनही शाळेसाठी कशाची गरज आहे का त्यांनी विचारून सुद्धा आम्ही त्यांना कधी पैशाची व्यथा किंवा पैशाची निकड सांगितली नाही. आजही कित्येक जण आम्हाला म्हणतात, शिंदे साहेब तुमच्या इतक्या जवळचे आहेत, महाराष्ट्राला इतके भरभरून देतात, मग तुम्ही का काही नाही मागत? काय, कसे आणि का मागायचे हा मोठा प्रश्न आहे. 8-10 कोटींचे कर्ज असताना व देणारा माणूस असतानाही मागायची हिंमत होत नाही, कारण आमचा स्वाभिमान. आमचे परममित्र दत्तात्रयजी वाणी साहेब आणि डॉक्टर साहेबांचं मनस्वी स्वागत आणि त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर वामन राहुरी, आज संस्था स्थापनेपासून पहिली वीट ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून उधार दिली, त्याच पहिल्या विटेच्या सिमेंटच्या गोणीच्या पत्र्याच्या आणि फरशीच्या रूपाने एक एक इमारत उभी राहिली आणि भव्य असं शैक्षणिक संकुल इथं उभं राहिलं. त्या सर्व आमच्या सोबत राहिलेल्या आमच्या सर्व दुकानदाराप्रती कृतज्ञता म्हणून आजचा कार्यक्रम. महोदय, आमच्या सुरुवातीच्या काळात आमच्यासोबत असणारे बाळासाहेबजी मुळे असतील, पंढरीअप्पा वागचौरे असतील, बळवंत देशमुख असतील, सुनील बापू वागचौरे असतील, मारुती साहेब रेवगडे, अशोक धुमाळ साहेब, स्वर्गीय सुभाष वागचौरे, MB वागचौरे यांनी वेळोवेळी मदत केलीच. पण देवठाणचे कुंडलिक जोरोर असतील, संगमनेरचे भारत शेठ जोरवेकर असतील, वसंतजी आस्वले असतील, लहू मिस्त्री असतील, शेखर साबळे असतील, ललित शेठ असतील, यांच्यामुळे सर्वात पहिली जुनी आमची इमारत उभी राहिली. नंतरच्या काळात इंजिनियर सुनील दातीर साहेब, जगन शेठ देशमुख, बाळासाहेबजी नायकवाडी, विजयराव शेट्टे, RV ट्रेडर्स, साहेबराव वैद्य, संभाजी शेठ भिंगारे, बाळासाहेब सावंत, पप्पू शेठ राहणे, बंडू शेठ देशमुख, राजू शेठ बापना, भारत शेठ पिंगळे, सतीश शेठ चोथवे, निलेश शेठ देशमुख, अनिल शेठ काकड, दशरथ सैनी, अनिल शेठ सोनवरे, वामन जगताप, सुदाम तोरकड, संतोष देशमुख, अण्णासाहेब आसे, बालराव शेठ विटावाले,
रामूशेठ दातीर, आर्किटेक्ट चेतन नायकवाडी, ज्ञानेश्वर पवार, साबळे गुले सेंटरिंगवाले, गायकवाड मिस्त्री, ज्ञानेश्वर भगत, स्वर्गीय राजू पेंटर, दीपक दातीर, अनिल वागचौरे, वायरमन दत्ता दातीर, सुनील मेंगाळ, भानू भागवत, भाऊराव ढमाले, पंढरी आसवले, रुईदास पवार, उत्तमराव खतडे, नरवरे वेल्डिंगवाले, ज्ञानेश्वर रेवगडे, दानापुणे पेंटर, अनिल शेठ राहणे स्वामीवाले, निलेश शेठ देशमुख, सचिन शेठ कानवडे, आमरे वेल्डिंगवाले, रामसिंग सैनी, बाबूजी कारपेंटर, प्रमित देशमुख, पटांगरे शेठ, अस्वले बाबा, सुरेश बाबा, विकास शिंदे, माधव कुंकर, एलमामे शेठ आणि मनसुरी गादीवाले, त्याचे छोटूबाई मिस्त्री या सर्वांच्या सहकार्याने व आमच्याकडे पैसे आहेत की नाही, कधी येतील याचा विचार न करता मटेरियल दिलारे या सर्व इमारती उभ्या राहिल्या, त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय वैभवराव पिचड साहेब, सुधाकरजी देशमुख साहेब, इंजिनियर सुनीलजी दातीर साहेब या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे मार्गदर्शक आदरणीय सीताराम बाबा भांगरे यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आपण मंचकावर स्थानापन्न व्हावं. साहेब, सुरुवातीच्या काळात स्कूल बस नसताना जीप व मारुती ओमनी व रिक्षाने विद्यार्थी आणणारे आमचे संजय रोकडे असतील, सुरेश आरणे असतील, शिवनाथ सोनवणे असतील आणि त्यानंतरच्या काळात नेहमीच कार्यतत्पर असणारे आमचे ड्रायव्हर बाळासाहेब आरणे, प्रकाश उघडे, बबन खडके, नामदेव, संजय सहाने, बद्री भांगरे, राजू तोरकड, साळवे अंकल, पोपट मेंगाळ, खडके बाबा, घोडेकर सर, तोटे अंकल, आंबरे बाबा, तिटमे अंकल, वासुदेव थोरात आणि बापू देशमुख यांच्या निर्विघ्न व विना अपघात सेवेलाही माझा आज सलाम. ज्यावेळी बसला डिझेल घालणं शक्य नव्हतं तेव्हा रॉकेल उधावर देणार सतीश शेठ पाटोळे, इक्बाल शेठ इनामदार, सुदाम शेठ दराडे, पिढी उगले, विजयाताई जाधव, जगन शेठ केदार आणि नंतरच्या काळात कर्जावर का होईना नवीन बस घेतल्यावर डिझेल उधारीवर देणारे ताजने शेठ असतील, प्रवीण शेठ असतील, अण्णासाहेब थोरात असतील, पर्वतराव अण्णा नायकवाडी असतील, संदीप शेठ भोर असतील, यांचंही ऋण न फेडण्यासारखं आहे. गाड्यांच्या स्पेअरसाठी प्रवरा ऑटोमोबाईलचे वाकचौरे शेठ, माणिक शेठ, थांबू का राजे, तुम्ही आमच्या प्रत्येक घटनेत साक्षीदार आहात आणि या सर्वांचा नामोल्लेख केल्याशिवाय हा कार्यक्रम होणारच नाही असं मला तरी वाटतं. ज्या ज्या घटकांचं योगदान लागलं त्यापैकी गाड्यांचे पासिंग करायचे असतील तर पैसे नाहीत म्हणून पठाण एजंटने आमचे कधीच काम थांबवलं नाही किंवा तवरेज टायरवाल्याने आम्हाला टायरला नाही म्हटलं नाही. वसतिगृह सुरू झाल्यानंतर मेससाठी किराणा व धान्य उधारीवर देणारे सुनील शेठ काकड असतील, राजू शेठ मेहता असतील, बारासूर शेठ असतील, अतिश शेठ इनामदार असतील, सागर देशमुख असेल, अविनाश पाटोळे आणि मोठ्या प्रमाणावर ड्युटी सुपर शॉपीवाल्यांनी दिल्यामुळेच आमच्या स्वयंपाकघरात किराणा आला. तर समीर मनियार, अनिल मिस्त्री, काळू महाराज आचारी व त्यांच्या सोबतच्या सर्व आचारी मंडळी व स्टाफमुळे विद्यार्थी रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊ शकतात. आमच्याबरोबर सुरुवातीपासून आमच्या सुखदुःखात सोबत असणारे आमच्या परिवाराचे आमचे नातेवाईक तर आहेतच, पण मोठा मित्र परिवार ग्रामस्थ भक्कमपणे पाठीशी उभे राहिले आहेत. रंगनाथ पाटील वाकचौरे, रामनाथ बापू वाकचौरे, वसंत पाटील वाकचौरे, नाना काका थोरात, संजय गोरे, राजू चेअरमन, भाऊसाहेब वाकचौरे, भागवत कुमकर, नारायण वाकचौरे, अरुण कराड तर अशी व्यक्ती आहे की प्रॉब्लेम तिथं सोल्युशन हा आमच्यासाठी माणूस आहे. अशोकराव एकंडे, बादशाह एकंडे, पोपट शेठ दराडे, सचिन शेठ दराडे, अरुण शेळके, बाबासाहेबजी कडलक, शिवाजीराव पाटोळे, सुभाषराव काकड, नानासाहेब नायकवाडी, चंद्रशेखर आंबरे, डॉक्टर सचिन दातीर, डॉक्टर बोंबले, डॉक्टर विराज शिंदे, गुलाबराव वाकचौरे, बनशी अण्णा थोरात, संदीप तोरकड, बाळासाहेब आसवले, संदीप आसवले, संतोष वरपे, डॉक्टर खुळे, मेजर देशमुख, सोमनाथ कुमकर, दत्ता गोरे, सुदाम तोरकड, नानासाहेब वाकचौरे, भाऊसाहेब तोरकड, चांगदेव वाकचौरे, निलेश वाकचौरे, समीर गोसावी, काशीनाथ भाऊ डोळस, अनिल डोळस, विजय वाघ, मदन कुमकर, रामू मामा थोरात, सुरेश पटांगरे, संपत बाबा कुमकर, भगवान थोरात, भाऊसाहेब तात्या आसवले, वीरेंद्र थोरात, किशोर देशमुख, अशोकराव राक्षे, सुनील वाकचौरे, शिंदाडे साहेबांना पुन्हा एकदा विनंती, आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. त्या काळातले आमचे दिलीप मास्तर वाकचौरे असतील, भाऊसाहेब किसन आसवले, किसन
अस्वले चेअरमन सुनील वागचौरे, संजूभाऊ थोरात, दत्तात्रय कुमकर, दत्तात्रय वागचौरे, भास्कर शेठ कुमकर, गोरख कुमकर, विठ्ठलराव कुमकर आणि रावसाहेब देशमुख यांच्यासह सर्वांचेच ऋण, कारण त्यांनी आम्हाला मदत तर केलीच पण कधीही उसने पैसे देण्यासाठी हात सुद्धा आखडता घेतला नाही. आमच्या आर्थिक अडचणीत आम्हाला कर्ज रूपाने पाठबळ देणाऱ्या बुवासाहेब नवले पतसंस्थेचे माननीय मधुभाऊ नवले, जनलक्ष्मीचे भाऊ पाटील नवले, दूधगंगाचे विठ्ठलराव चासकर साहेब, विवेकानंद पतसंस्था गणोरे, दूधगंगा पतसंस्था संगमनेर, मुळगंगा पतसंस्था चन्नापुरी, श्रीराम पतसंस्था संगमनेर, संतोषी धुमाळ पतसंस्था आणि आढळा पतसंस्था यांच्या कर्जामुळेच आमची पायाभरणी झाली. आमच्या आर्थिक अडचणीत वेळोवेळी देवासारखे धावून येणारे जगनशेठ देशमुख, प्रवीण शेठ धुमाळ, विजयराव पोकरकर, भाऊसाहेबजी बराते, साहेबराव नवले, रवी शेठ जगदाळे, अल्पेश शेठ मेहता, गंगाराम धुमाळ, कारभारी धुमाळ यांच्यासह नेहमीच मदत केलेले आमचे मित्र अब्दुल शेठ इनामदार, प्रकाशराव नवले चेअरमन, दत्तात्रय पानसरे, शिवाजीराव देशमुख, सुभाष काकड, अनिल शेठ देशमुख, अनिल सहाने चेअरमन, विकास एलमामे, राजूभाऊ शेळके, संदीपराव देशमुख, प्रल्हाद देशमुख, सुभाषराव खैरनार, सुधीरराव शेळके, भास्करराव बोडके, पोपटराव शेवाळे, अण्णासाहेब खोळे, लामगे शेठ राजूर, दत्तात्रय वागचौरे, शरद नाना वागचौरे, बनकर शेठ, नवनाथ शेठ यांच्याही ऋणातच राहू इच्छितो. पाहुणे असले तरी त्यांच्या किती अडचणी असल्या तरी कधी नाही म्हटले नाही असे महेशराव गुंजाळ, रवी वरपे, दीपक जोंधळे सर, मधुकरराव खरात, अशोकराव बोठे, राजेंद्र बोठे, तरी सुद्धा काहीही झाले तर एवढे ॲडजस्टच करावं लागेल असा आग्रह ज्यांना नेहमी धरतो ते दिलीपराव कोटकर, पैसे द्याच पण सोनही गहाण ठेवायला द्या असं हक्काने मागतो ते उल्हासराव देशमुख, अडचण आहे पण खात्रीशीर हक्काची जागा हक्काने द्यावेच लागतील असं ज्यांना आग्रह करतो ते माझे मित्र ठुबे साहेब आणि दत्तात्रय वाणी सर. हे कसेही करतात, कुठेही ॲडजस्ट करतात, वेगवेगळा आम्हाला आर्थिक मदत करतात, त्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आरिफ शेठ तांबोळी आणि देशमुख साहेब यांचंही स्वागत, त्यांनाही विनंती स्टेजवर यायचं. कविराज भांगरे यांचंही मनपूर्वक स्वागत. आमची कुठलीही ओळख नसताना फक्त माणुसकीच्या भावनेने आणि 8 दिवसातील आमच्या प्रवासातील ओळखीवर करोडभर रुपये देणारा देव माणूस आज खरं तर त्यांच्या घरातील एक अंत्यविधी झाल्याने ते येऊ शकले नाही, परंतु आमच्यासाठी असलेला देव माणूस म्हणे विठ्ठलराव माऊली वाडगे श्रीगोंदा या सर्व लोकांच्या पायावर 1000 वेळा नतमस्तक झाले तरी कमीच आहे. या संस्थेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना तेव्हा या सर्वांचाच वाटा त्या इतिहासात राहील असं मी मानतो. अरुण शेठ शेळके आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. समोर मंडपात येऊन स्थानापन्न व्हायचे. समोर मंडपात खुर्च्या ठेवलेल्या आहेत. अरुण भाऊ सगळ्यांनी समोर येऊन बसायचे. समोर मंडपात यायचे सर्वांनी. साहेब, ऋण निर्देशनाची खूप मोठी यादी आहे, पण आज सर्वांची कृतज्ञता व्यक्त करताना काही जण विसरले तर आमचा कृतज्ञपणा होईल म्हणून उल्लेख करणे कर्तव्य समजतो. आमचे सुरुवातीपासूनचे मार्गदर्शक शिवाजीराजे धुमाळ, डॉक्टर जालिंदरजी भोर, डॉक्टर डेरे लक्ष्मण गायवट सर, संदीपराव वागचौरे सर, विनायक सावंत सर, अशोकराव देशमुख, शरदराव चौधरी, सुरेश शेठ गडाख, बाजीराव शेठ दराडे, लालू शेठ दळवी, रामदासा नांबरे, डॉक्टर अजितजी नवले, संजय वागचौरे, विकास वागचौरे, आबासाहेब देशमुख, शिवाजीराव नेहे, वसंतराव मनकर, मिलिंदराव कानवडे, संदीप कडलप, डॉक्टर प्रदीपराव आशे, महेशराव नवले, दत्ता नवले, कैलास जाधव, शरदराव नवले, डॉक्टर तासकर, बाळासाहेब तासकर, डॉक्टर मनोज मोरे, नंदकुमार मंडलिक, तुकाराम शेठ जोरवर, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर कदम, डॉक्टर निमानाथ चौधरी, डॉक्टर पारदी, डॉक्टर अमित काकड, जयवंत गोरडे पाटील, राजेंद्र मालुंदकर, राजेंद्र आंबरे, संतोष आंबरे, बाळासाहेब कडलक, स्वामी अस्वले, डॉक्टर नानासाहेब गोरडे, डॉक्टर वाघ, डॉक्टर बोळे, डॉक्टर भांडकोळी, आरिफ शेठ तांबोळी, सचिन शेठ शिंदे, रवी शेठ कोटकर, बाळासाहेब भोर, किसन शेठ लहामगे, मादास आवाज, श्रीनाथ फ्लेक्स, नाथाहाट, सुधीर धुमाळ, बळगट शेठ, राजेंद्र जोशी, सुभाष देशमुख, अशोकराव देशमुख, विलास नजान, प्रशांत नजान, शांताराम तोरमल, डॉक्टर लवाटे, डॉक्टर खर्डे, डॉक्टर देशमुख, खंडू रसाळ मामा, भाऊसाहेब चासकर सर, दत्तात्रय चासकर सर, राजेंद्र कडलक शेठ, कैलासराव शेळके, मधुकरराव तळपाडे, आनंदराव वागचौरे, आप्पासाहेब आवारी, संतन आमरे, संदीपराव आमरे, सचिनराव शेटे, राजेश चासकर, कल्याण, नितीन रहाणे, विजय रहाणे, जगदीश शेठ अग्रवाल, डॉक्टर नागरे, डॉक्टर जठार, अंबिका सर्जिकल, आदर्श नोटबुक
त्रिमूर्ती स्टेशनरी, काळे ब्रदर्स, माऊली मेडिकल शमशेरपूर, जहीर हुसेन शेख, सलीमबाई मनियार CA, राजेंद्र वरपे ऑडिटर, आसिफ शेख CA, कैलासराव दिघे आणि कधीही आमच्याकडून जाहिरातीची अपेक्षा न करता आम्हा सर्वांना महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम केलं ते सर्व माझे पत्रकार मित्र रवी शेठ देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती आहे आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं. रवी शेठ देशमुख. आणि या सर्व पत्रकारांमुळेच आम्ही महाराष्ट्रभर नव्हे देशभर पोहोचलो. त्या सर्वांचंही आनंदगडाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान आम्हाला लाभलं आहे. संस्था स्थापनेपासून वंदनीय केशवबाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत. आदरणीय पिचड साहेबांची मोलाची साथ आणि आदरणीय वैभव भाऊ पिचड यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन यांची दोघांची मोलाची साथ या संस्था उभारणीत आहेत. डॉक्टर वसंतरावजी पवार, दशरथ अप्पा पाटील, आमदार देवानी फरांद्रे, स्वर्गीय प्राचार्य इंद्रभान डांगे, राजेंद्रजी देसाई, ठाण्याचे संजयजी राणे, पांडुरंग पाटील साहेब, त्यावेळचे गटनेते विजय चव्हाणजी, अनिलजी दगडे आणि नेहमीच आमच्या सुखदुःखात आमच्या बरोबर असणारे ठाण्याचे, जरी आज ते स्थायिक असले तरी अकोल्याचे भूमिपुत्र जालिंदरजी भोर साहेब, या सर्वांमुळेच आमची संस्था उभी आहे असे मी मानतो. लास्ट बट नॉट लिस्ट, आमची संस्था सुरू झाल्यापासून आमच्या खांद्याला खांदा देऊन झटणाऱ्या आमच्या कुटुंबाप्रमाणेच आमचे कुटुंबाचे सदस्य असलेले आमचे पिलर्स म्हणजे आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद. आज मुद्दाम संस्था स्थापनेपासून आपले योगदान दिलेल्या सर्व माजी शिक्षकांनाही आम्ही निमंत्रित केलंय आणि त्यांचाही ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. संस्थापक प्राचार्य संगीता उगले, शाळा स्थापनेच्या प्राचार्य संगीता उगले असतील ते विद्यमान प्राचार्य किरण चौधरी यांचा सर्व स्टाफ, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य पल्लवी फलके आणि त्यांचा सर्व आजी माजी स्टाफ, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक, सर्व माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी या सर्वांची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करतो व संस्थेच्या वतीने होणाऱ्या छोट्याशा सत्काराचा नंतर तुम्ही सर्वांनी स्वीकार करावा अशी सर्वांना विनंती करतो. शून्यातून विश्वाची अनेक उदाहरणे सर्वांनी नेहमी ऐकली आहेत, पण आम्ही दोघेही अशी माणसं आहोत साहेब की आमच्याकडे स्वतःचं शून्य देखील नव्हतं. जेमतेम दररोजच्या रोजीरोटीचा कशी भागेल अशा कुटुंबातील आम्ही. वाकचौरे साहेब त्या काळातील शिवसैनिक, दिवस रात्र समाजकार्यासाठी वाहून घेतलेला माणूस, आपल्या कार्यातून सेना आणि स्वतःची वेगळी ओळख ग्रामीण भागात करून दिली. मात्र दिवस रात्र डोक्यात शिवसेना असल्याने घरून आर्थिक पाठिंबा नव्हता. आम्ही दोघेही रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडलेलो. म्हणूनच मी नेहमी म्हणतो आमच्याकडे आमचा स्वतःचा शून्य देखील नव्हता. संस्था चालक स्थिर स्थावर झाल्यावर मी बघतो आमचे मित्र रवी शेठ आहेत तिथं, जेव्हा संस्था चालक स्थिर स्थावर होतात ते नाशिक, पुणे, मुंबईमध्ये स्थायिक होतात आणि तिथूनच संस्थेचा गावगाडा चालवतात. मधुभाऊ, आपण असे संस्था चालक आहोत की संस्थे 24 तास राबून संस्था चालवत आहोत आणि म्हणूनच आम्ही 24 तास इथं बघून संस्था चालवतो. आमचे वाकचौरे साहेब तर 2006 सालापासून आपल्यासाठी कुठल्याही प्रकारची वास्तू न बांधता फक्त मुलांमध्येच वास्तव्यास राहतात आणि असं उदाहरण क्वचितच आढळेल. आमचे नातेवाईक आम्हाला नेहमी म्हणतात तुम्ही मोठी माणसे झालात, आमच्यासाठी वेळ नाही तुमच्याकडं. काही प्रसंग त्यांच्यावर आला तर आमच्याकडे आमच्या कामांचीच मोठी यादी असते. तरी सुद्धा त्या सर्व नातेवाईकांची मी दोघांच्याही वतीनं माफी मागतो आणि उदार अंतकरणाने आम्हाला माफ करत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सगळेजण म्हटले असाल किंवा मीही मानतो की माझ्याकडून नमनालाच घडाभर तेल गेलंय, पण तरी सुद्धा सर्वांचा नामोल्लेख केल्याशिवाय हा रौप्य महोत्सवी कृतज्ञता समारंभ पूर्ण होणारच नाही याची मला जाणीव होती. म्हणून सर्व मान्यवरांची आणि उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करून माझ्या प्रास्ताविकास पूर्ण विराम देतो. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क,
सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.